नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गोविंद जाधव. विषय आपला मानसशास्त्र. प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमी आयटीआर कॉर्नर विसावा नगर नांदेड. अर्थात पण बाल मानसशास्त्र जे टीईटी साठी जे गुरुजी आता पात्र होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जी परीक्षा ठेवण्यात आलेल्या आहेत त्यासाठी संपूर्ण बाल मानसशास्त्र या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला मानसशास्त्राची बाल मानसशास्त्राची ओळख करून दिली होती. मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आणि बाल मानसशास्त्र या संकल्पनेबद्दल आपण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026 या अनुषंगाने चाललो. मित्रांनो, मागचा रिझल्ट पाहता मागच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ही बॅच केलेली होती त्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हीच आमची पोहोच पावती होती. आणि अशा याच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा मी विषय घेऊन येतोय राठोड एमपीएससी अकॅडमी कडून संपूर्ण बाल मानसशास्त्र. 30 मार्काला हा विषय तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे. तुमचं डीएड झालेलं असेल किंवा तुमचं बीएड झालेलं असेल किंवा तुम्ही पेपर 1 देत असाल किंवा पेपर 2 देत असाल, दोन्ही ठिकाणी दोन्ही पेपरला तुम्हाला मानसशास्त्र हा विषय ठेवण्यात आलेला आहे. एकूण 30 गुण या विषयासाठी ठेवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, मागचा रिझल्ट जवळपास मागच्या वेळी विद्यार्थ्यांनी 30 पैकी 26-27 मार्क विद्यार्थ्यांनी घेतलेले होते. लक्षात घ्या, मानसशास्त्र हा विषय आपल्याला लॉजिक तयार करणारा विषय आहे. आपले स्वतःची निर्णय क्षमता वाढवणारा आपल्याला विषय आहे. आणि म्हणून मागच्या वेळी आपण मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राची त्यावेळी मानसशास्त्र स्वतंत्र शाखा नव्हती, तर तत्वज्ञानाचा एक भाग होता. मग हळूहळू मानसशास्त्राचा वेगळा अभ्यास अरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राचा स्वतंत्र अभ्यासाला सुरुवात केली. मानसशास्त्रावर आधारित त्यांनी दे एनिमा हा मानसशास्त्रावरला पहिला ग्रंथ त्यांनी लिहिला. मग तिथून हळूहळू मानसशास्त्र पुढे येऊ लागलं. मग याच मानसशास्त्रामधले काही शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञांची आपण ओळख सुद्धा करून घेतलेली होती. मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्रातला फरक आपण समजून घेतला. मानसशास्त्र व्यापक संकल्पना आहे, तर शैक्षणिक मानसशास्त्र त्याची एक उपशाखा म्हणून येते. आता लक्षात घ्या, मानसशास्त्र हा विषय आपण कोणाला शिकवायचा आहे. जेव्हा तुम्ही पहिला पेपर जर तुम्ही पहिला पेपर तुम्ही तयारी करत असाल, तुम्ही प्राथमिक शिक्षक जेव्हा तुम्ही पहिली ते चौथीच्या वर्गावर जाणार आहात किंवा 5वीच्या वर्गावर जाणार किंवा 5वी ते 7वीच्या वर्गावर जाणार आहात, तर लक्षात घ्यायचं समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना काय पचतंय, काय रुचतंय त्या पद्धतीनं आपलं अध्यापन पद्धत असली पाहिजे. आपल्या अध्ययनाचा दर्जा समोरच्या वयोगटानुसार ठरत असतो. म्हणजे आपल्याला वर्गात बसलेली जी बालक आहेत या संबंध विद्यार्थ्यांचा, अध्ययनार्थ्यांचा अगोदर आपल्याला त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. मग साहजिक आहे, जेव्हा त्या बौद्धिक क्षमता आपण चेक करायला लागतो, मग आपल्याला लक्षात येत की क्लासरूम मध्ये सगळेच बालक एक सारखी नसतात. सगळ्यांची बुद्धिमत्ता एक सारखी नाही, सगळ्यांचा बुद्ध्यांक सारखा नसतो. याला अपवादात्मक काही बालक असतात, काही अलौकिक बालक असतात. मग आज आपण आजच्या या लेक्चर मध्ये आज आपण काय पाहणार आहोत, तर विशेष गरजा असलेल्या बालकांची वर्गीकरण कसं होतं, मग विशेष गरजा असलेले बालक कोणते, त्यांच्यावर आपण पहिल्यांदा फोकस टाकणार आहोत. मित्रांनो, संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि रेकॉर्डेड, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या पद्धतीनं ही बॅच तुम्हाला कनेक्ट करून देण्यात येणार आहे. पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगतो म्हणलं होतं की मी लाईव्ह कोण किती वाजता येणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत. काही विद्यार्थी सांगतायत की सर दुपारी घ्या, सर सकाळी घ्या. पण तुमचे काही शिक्षक बांधव आहेत ज्यांना पात्रता परीक्षा द्यायचा आहेत, या शिक्षक बांधवांना दिवसभर शाळा करून यावं लागतं. आणि अशा वेळी ते शाळा करून आल्याच्या नंतर त्यांना दिवसभर क्लास बघणं शक्य नसतं किंवा लाईव्ह येणं त्याला शक्य नसतं. मग अशा वेळी ते जेव्हा ड्युटी करून घरी आलेले असतील, तर मी उद्या तुम्हाला सांगेन 8 किंवा रात्री 8 किंवा 9 वाजता आपण दररोज लाईव्ह येणार आहोत. आणि साहजिकच आहे, जेव्हा आपण लाईव्ह येणार आहोत तेव्हा आपल्यामध्ये जी अंतर्क्रिया घडणार आहे ती सुद्धा एक मानसशास्त्रच असणार आहे. त्यामुळं मानसशास्त्राच्या अनुषंगानं आज आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाणार आहोत, मित्रांनो लक्षात घ्या, इथं मानसशास्त्र हा विषय शिकायचा म्हणजे कशासाठी, तर आपल्याला परीक्षेला पास व्हायचं आहे.
परीक्षेला पास होण्यासाठी अगोदर मानसशास्त्र आपल्यामध्ये आलं पाहिजे. आपल्याला मानसशास्त्र हा विषय नीट कळला पाहिजे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही मानसशास्त्र हा विषय शिकवायला जाणार आहात, त्या विद्यार्थ्यांना शिकवतानाच आपण शिकणार आहोत. कोणताही शिक्षक असेल, त्या शिक्षकाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, अगोदर शिक्षक शिकत असतो आणि तो शिकल्याच्या नंतर मग शिकवायला जात असतो. परीक्षेला तुम्ही सामोरे चालला आहात, परीक्षा तुम्हाला फेस करायची आहे, तर मानसशास्त्र हा विषय गणितीय पद्धतीचा विषय म्हणून सांगितला जातो. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा वेळी तुमच्यासमोर मोठा प्रश्न एक असतो, की मानसशास्त्र लक्षात राहत नाही. मानसशास्त्र लक्षात ठेवू नका. तुम्ही हे जे विचार करता हेच पण एक मानसिक प्रक्रिया, विचार प्रक्रिया सुद्धा ही मानसशास्त्रात येते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, ते वातावरणावर डिपेंड असेल किंवा आपल्या आंतरिक घटकावर डिपेंड असेल किंवा बाह्य घटकावर ते डिपेंड असतं. म्हणून आपण हे काय शिकणार आहोत, विशेष बालकं कोणती आहेत आणि त्या विशेष विशेष बालकांना कोणत्या गरजा आपण प्रोव्हाइड करू शकणार आहोत, त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. चला मग माहिती पाहूया. पण याच्या अगोदर मानसशास्त्राबद्दल जी सुरुवातीला माहिती बघितलेली होती, त्या माहितीच्या अनुषंगाने आपण हळूहळू पुढे येऊ लागलो. पहा, याच्या अगोदर आपण हे सूत्रही समजून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर पण बाल मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र याच्यातला फरक समजून घेतला. उपपत्या, त्यानंतर काही मानसशास्त्रज्ञांची ओळख करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आज आपण येणार आहोत विशेष बालकांकडे. विशेष बालकांचं वर्गीकरण आपल्याला 3 भागात करता येतं. त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तरानुसार तुम्ही बालकांचं वर्गीकरण करू शकता. मग आता हे बालकांचं वर्गीकरण त्यांच्या बौद्धिक स्तरानुसार करत असताना यामध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे अलौकिक मुले. अलौकिक मुले म्हणजे आता आपल्याला इथून सुरुवात करायचं आहे. अलौकिक मुलांनाच कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले किंवा प्रतिभाशाली मुले असं म्हणतात. आपलं टायटल आहे विशेष बालकांचे वर्गीकरण. म्हणजे अशी बालकं ज्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. मग अशा बालकांमध्ये ज्या बालकांच्या अंगी सर्वसाधारणतेपेक्षा कमी किंवा अधिक गुणवत्ता असते किंवा कमी किंवा अधिक प्रमाणात कमतरता असते आणि अशी बालकं जेव्हा शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुचलेले असतात किंवा भुकेलेले असतात, अशा बालकांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक योजनाबद्ध कार्यक्रम आखावा लागतो आणि या बालकांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. मग ही विशेष बालकं जी आहेत त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त झालेली बालके. अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या बालकांनाच कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं किंवा प्रतिभाशाली मुले म्हणून ओळखली जातात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या बालकांना इतरांपेक्षा कमी वयामध्ये समज आणि उमज लवकर येत असते. म्हणजे सांगण्याचा उद्देश, जी मुलं कुशाग्र बुद्धिमत्तेची किंवा प्रतिभाशाली मुलं, जे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेली मुलं आहेत, या मुलांचा बुद्ध्यांक 140च्या वर असतो. त्यांचा बुद्ध्यांक 140च्या वर असतो. ही मुलं चालणे असेल किंवा त्यांचं बोलणे असेल, चालणे बोलणे ही मुलं वयापेक्षा लवकर शिकतात. त्यांच्या वयाच्या या टप्प्यात त्यांना चालता बोलता आलं पाहिजे, परंतु ही मुलं गाठण्याच्या अगोदरच अशी मुलं चालू शकतात, बोलू शकतात. वयापेक्षा लवकर त्यांना चालता बोलता येऊ शकतं. अशा विद्यार्थ्यामध्ये पौगंड अवस्था ही सामान्य विद्यार्थ्यापेक्षा अगोदरच आलेली असते. म्हणजे असं आपण समजू की 10व्या वर्षी त्याला पौगंडावस्था येणार आहे किंवा 7व्या वर्षी त्याला ठरलेल्या निसर्गाचा की इथपर्यंत पौगंडावस्था या वर्षापर्यंत येते. परंतु ज्या मुलांकडे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेली आहे, ज्या मुलांकडे कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, ज्या मुलांकडे प्रतिभाशाली विद्यार्थी म्हणून बघितला जातो, अशा मुलांमध्ये पौगंड अवस्था ही इतर मुलांपेक्षा अगोदरच त्यांच्यामध्ये पौगंड अवस्था आलेली असते. चालणं बोलणं वयापेक्षा लवकर त्यांचं सुरू झालेलं असतं. या मुलांचा बुद्ध्यांक 140च्या वर असतो. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी अनेक वेळा ते अध्ययन केंद्रित करतात. एकाच ठिकाणी बसून ते अनेक म्हणजे ठिकाण त्यांचं एकच असेल, पण एकाच ठिकाणी बसून ते काय करतात, अनेक वेळा अध्ययन केंद्रित करू शकतात.
जे इतरांना जमलं नाही ते एकाला जमतं. हा, पण वर्गामध्ये सगळ्या वर्गाला शिकवतो. वर्गात 50-60 विद्यार्थी आहेत, पण 50-60 विद्यार्थ्यांना शिकवताना समानच शिकवतो. जेव्हा शिक्षक वर्गात शिकवत असतो किंवा अध्यापक अध्यापन करत असतो, तेव्हा संबंध वर्गाला एकच सिलेबस शिकवलेला असतो. परंतु तुम्ही शिकवलेला सिलेबस सगळ्याच विद्यार्थ्यांना जर त्याचं मूल्यमापन केलं तर सगळ्याच विद्यार्थ्यांना ते नीटसं समजलेलं नसतं. काही विद्यार्थी असे असतात की ते तत्काळ समजून घेतात. तुम्ही लागलीच परीक्षा जर 10 मार्काची, 15 मार्काची परीक्षा जर घेतलात, तर अशी मुलं 12 ते 13 मार्क घेऊ शकतात. कारण या मुलांचा बुद्धिबळ 140च्या वर असतो. आणि विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता अधिक असते. त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हीच त्यांच्या यशाची खरी किल्ली असते. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता इतरांपेक्षा अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या मुलांमध्ये जास्त असतो. अशी मुलं आव्हानाला घाबरत नाहीत. अलौकिक बुद्धिमत्तेची किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले, जी मुलं प्रतिभाशाली म्हणून ओळखली जातात, ही मुलं आव्हानांना सहज सामोरे जातात. कितीही अवघड त्यांना गणित द्या, ते भीत नाही, गणित सोडवण्याचा प्रयत्न करणारच. जेवढे आव्हानं त्यांच्या समोर निर्माण कराल तेवढं त्यांच्या बुद्धिमत्तेला अजून चालना मिळत चालली, त्यांची बुद्धी आणखी ऍक्टिव्हेट होत चालली. पण अशी मुलं एकतर निर्णयक्षम असतात, प्रचंड आत्मविश्वास या मुलांमध्ये असतो. आणि अशी मुलं अलौकिक मुलं, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेली मुलं आव्हानांना कधीच घाबरत नाहीत. आव्हानांना ते सहज सहज सामोरे जाऊ लागतात. ही या लौकिक किंवा प्रतिभाशाली बुद्धिमत्ता लाभलेल्या मुलांची ही आपल्याला लक्षणे सांगता येतील. मग अशा प्रकारची मुलं जर आपल्या समोर असतील तर मला सांगा, या विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून आपण काय देऊ शकतो किंवा कोणत्या प्रकारचं या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. इतकं अलौकिक मुलं आणि कुशाग्र प्रतिभाशाली या मुलांची आम्ही ओळख करून घेतली. पण अशी मुलं जर वर्गामध्ये असतील, आपल्या क्लासरूम मध्ये असतील, तर अशा मुलांना काय शिकवायचं, कोणतं शिक्षण द्यायचं. तर अशा वेळी आपल्या समोर पहिला प्रश्न तयार होतो. अशी जर कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं असतील, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना वरच्या वर्गात न्यायचं. ते तिसरीला असतील तर साहजिक त्यांना चौथीचा सिलेबसला कव्हर करायला लावायचं. म्हणजे क्षमतेनुसार त्यांना वरच्या वर्गात प्रवेश द्यायचा. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना समस्या प्रधान पद्धतीचे प्रश्न सोडवण्यास सांगायचे. जिथं जिथं प्रश्नच असा क्रिएट केला पाहिजे की त्याच्यात समस्या निर्माण झाली पाहिजे. मग अशा मुलांना, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांना समस्या प्रधान प्रश्न सोडवायला सांगणं हे शिक्षकाचं काम असेल, अध्यापकाचं काम असेल, ही त्याच्यावर असलेली उपाय योजना आहे. कोणत्या या मुलांसाठी कोणतं शिक्षण द्यावं त्यासाठीची ही उपाय योजना. अशा विद्यार्थ्यांना स्वय अध्ययनाच्या सुविधा शाळेत उपलब्ध करून द्याव्यात. हे विद्यार्थी सेल्फ स्टडी करणारे असतात. वर्गात आज आपण जो चॅप्टर शिकवलेला आहे, उद्या येताना आपला चॅप्टर आज जिथं संपला त्याच्या पुढचे ते वाचणार असतात. यांना सेल्फ स्टडीवर जास्त विश्वास असेल. मग अशा मुलांना स्वय अध्ययनाची सुविधा आपल्या शाळेत आपण त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, आणखी त्यांना आव्हानाला सामोरं जाऊ द्यायचं असेल, अशा मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगणं. शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतात, म्हणजे आपल्या शाळेत चौकटीत बांधलेला जो सिलेबस आहे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये चौफेर वाचन लागतं. तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहे तेच गणित आणखी लेवलचे विचारले जातात किंवा काही ठिकाणी स्पेशल गणिताच्या परीक्षा होत असतात. अशा मुलांना स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीच्या परीक्षा, गणिताच्या परीक्षा, अशा परीक्षेला बसण्यासाठी शिक्षकांना त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. हीच उपाययोजना या अलौकिक किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांना किंवा प्रतिभाशाली मुलांना ही उपाययोजना करता येऊ शकते. हा झाला पहिला प्रकार. अलौकिक म्हणजे ज्या विशेष बालकामध्ये आपण जे बघत होतो बौद्धिक स्तरानुसार पहिला प्रकार कुणाचा झाला, अलौकिक मुलं किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं, हा यांचा पहिला प्रकार झाला. आता दुसऱ्या प्रकारची मुलं कोणती, ज्यांना अलौकिक बुद्धी लाभलेली आहे, ते म्हणजे सर्जनशील मुले. आता सर्जनशील म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी. हे मुलं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नाविन्याचा शोध घेत असतात. यांची वृत्ती ही संशोधक पद्धतीची वृत्ती असते. नाविन्य, काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्यामध्ये यांना जास्त इंटरेस्ट असतो, यांना जास्त आवड असते.
विशेषतः सर्जनशील जे बालक आपण ज्यांना म्हणतो मित्रांनो, तर लक्षात घ्या, या बालकांमध्ये उच्च स्वरूपाची विचार प्रक्रिया असते. अगदी उच्च स्वरूप ते जे विचार करत असतात एखाद्या गोष्टीकडे. वर्गात बघा 2-4 मुलं असे असू शकतात. तुम्ही एखादी चित्र त्यांना दाखवा. त्यांनी चित्र तर तत्काळ ओळखून घेतलं. ठीक आहे, आज सर काय शिकवणार आहेत? परागकण शिकवणार आहेत. म्हणजे फूल नावाचा धडा असेल, पान, फूल, खोड. तुम्ही याचं चित्र दाखवलं, त्या विद्यार्थ्याला लक्षात आलं की सर आज काय शिकवणार आहेत. परंतु ते विद्यार्थी त्या पानाची आकृती दाखवल्याच्या नंतर मग त्या पानाचा त्याने सूक्ष्म पद्धतीने काहीतरी त्याच्यात नाविन्य शोधत असतात. आहे त्याच भागामध्ये तरी काही ना काही नवीनतम आणण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांनी त्या गोष्टीकडे बघत असताना त्यांची विचार प्रक्रिया ही उच्च स्वरूपाची असते. ना ती मिडल लेवलची असते, ना ती खालच्या लेवलची असते. तर एखाद्या समस्येकडे बघत असताना किंवा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर अशी मुलं जे सर्जनशील मुलं असतात, हे सर्जनशील मुलं कधीही विचार प्रक्रिया त्यांची उच्च स्वरूपाची असते. विशेषतः कोणतीही क्रिएटिव्हिटी करायची असेल, सर्जनशीलता जर तुम्हाला दाखवायची असेल, नाविन्य एखाद्या गोष्टीमध्ये आणायचं असेल, तर मित्रांनो अशा वेळी तुम्हाला कल्पना फार महत्वाची असते. एकतर सर्जनशील मुलांची विचार प्रक्रिया ही विचार प्रक्रिया उच्च स्वरूपाची असते. ना निम्न लेवलची असते ना मिडल लेवलची. ही उच्च स्वरूपाची त्यांची विचार प्रक्रिया असते. आणि ही विचार प्रक्रिया काहीतरी क्रिएटिव्हिटी करायचं आहे, नाविन्य आणायचं आहे, तर अशा मुलांना कल्पना सृजनशीलतेमध्ये महत्वपूर्ण ठरते. मी मान्य करेन की कल्पनेचा वास्तवाचा जन्म कल्पनेमध्येच होत असतो. पण हे विद्यार्थी काहीतरी नवीन करत असताना अगोदर कल्पना तयार करतात. म्हणजे सृजनशील विद्यार्थीमध्ये आपल्याला काय सापडून दिसेल? कल्पना महत्वपूर्ण भाग वाटतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, बुद्धिमत्तेपासून सर्जनशीलता कधीच वेगळी करता येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे पहा? बुद्धिमत्ता. तुम्हाला प्राप्त झालेली जी बुद्धिमत्ता आहे, या बुद्धिमत्तेपासून सर्जनशीलता कधीच वेगळी करता येत नाही. हा या सर्जनशील मुलांचा सगळ्यात मोठा फॅक्ट आपल्याला सांगता येतो. एकतर यांची विचार प्रक्रिया उच्च स्वरूपाची विचार प्रक्रिया म्हणून समोर येते. त्यानंतर या मुलांना नाविन्यामध्ये इंटरेस्ट असतो, म्हणून हे सर्जनशील मुलं कल्पनेला फार महत्व देत असतात. आणि ज्या मुलांकडे अशी बुद्धिमत्ता असते, त्या बुद्धिमत्तेपासून सर्जनशीलता आपल्याला कधीच वेगळी करता येत नाही. आणि ही सर्जनशीलता विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जन्मजात किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणता येते. तुम्ही प्रशिक्षण कोणत्या पद्धतीचे कोणत्या दर्जाचे विद्यार्थ्यांना देताय, त्या प्रशिक्षणातून विद्यार्थी सृजनशील बनत असतो. सृजनशीलता एकतर जन्मजात असते किंवा प्रशिक्षणातून ती आपल्याला तयार करता येऊ शकते. विशेषतः विद्यार्थी ही सृजनशीलता नैसर्गिक आणि संपादित स्वरूपाची सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये ही सृजनशीलता असते. मग मला सांगा, जेव्हा या पद्धतीचे मुलं आपल्या समोर आलेले असतील, तर हे विद्यार्थी आता काय फेस करत असतील? सृजनशील बालक स्वतंत्र विचाराचे असतात. यांचे विचार, सृजनशील बालकांचे विचार हे स्वतंत्र पद्धतीचे विचार असतात. आणि त्यांची वृत्ती मात्र संशोधक वृत्ती असते. त्याला काहीही दाखवा, कुठल्याही विषयाचं काहीही दाखवा, एखादे चित्र दाखवा, टीचिंग एड्स दाखवा, शैक्षणिक साधने, तंत्रज्ञान, उपकरण काहीही दाखवा, प्रत्येकामध्ये ते काही ना काही शोधत असतात. म्हणजे विचार स्वतंत्र असतात, स्वतंत्र विचाराची ही मुलं असतात. यांची वृत्ती संशोधक वृत्ती असते. आणि साहजिकच आहे, मग अशी मुलं कशी तयार झालेली असतील? अशी मुलं निर्भय असतात, अजिबात भिणारे नसतात. या मुलांमध्ये निर्भयता, निर्णय क्षमता, हे मुलं निर्भय, निर्णयक्षम, चौकस आणि दूरदृष्टीचे असतात. सृजनशील मुलांमध्ये 4 गुण आपल्याला सापडतात. एकतर हे मुलं निर्भय असतात, घेतलेला निर्णय कसा अचूक आहे हे त्यांनी सिद्ध करतात. निर्भय, निर्णयक्षम, अतिशय चौकस आणि त्यांची दृष्टी दूरदृष्टीचे ही मुलं असतात. कोणती? सर्जनशील मुलं. या पद्धतीनं मग आता अशा मुलांना आपल्याला हँडल करायचं आहे, तर त्यांना गरज कशाची आहे? योग्य मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण, त्याचबरोबर योग्य वातावरण तसं द्यायचं आहे.
सृजनशील बालक असेल तर या सर्जनशील बालकासाठी गरज आहे योग्य प्रशिक्षणाची, योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य शाळेची, योग्य वातावरणाची या मुलांना गरज आहे. ही मुलं अशा वातावरणामध्ये आणखी पुढे जाऊ शकतात की त्याच्यावरली उपाययोजना. हा झाला पहिला प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये दोन दोन प्रकारची बालक आपण बघितली. एक अलौकिक बालक. या अलौकिक बालकांना कुशाग्र किंवा प्रतिभाशाली मुलं म्हणतात. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार सृजनशील मुलं. सृजनशील मुलं ही अतिशय आत्मविश्वास, निर्भय, त्याचबरोबर संशोधक वृत्ती, स्वतंत्र विचारसरणीचे असतात. म्हणून अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण, शाळेची निवड अचूक करणं आणि ज्या शाळेत त्याची निवड झालेली असेल, जे शाळा निवडलेलं असेल तिथलं वातावरण आणि घरातलं वातावरण त्याला सृजनशील बनण्यासाठी पोषक असायला पाहिजे. हा झाला बालकांचा प्रकारातला पहिला, जे की अलौकिक बुद्धिमत्तेची मुलं आणि सृजनशील मुलं. आता आपण जाणार आहोत दुसरीकडे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपवादात्मक असलेली मुलं. तर शारीरिक दृष्ट्या अपवादात्मक असलेल्या मुलांमध्ये पण थोडासा मंद बुद्धीच्या मुलांचा विचार करणार आहोत. हे मंद बुद्धीची मुलं शारीरिक मध्ये काय येतील? मंद बुद्धीची मुले. आता पहा, मंद बुद्धीच्या मुलांचा आपण विचार करत असताना मंद बुद्धीच्या मुलांनाच पण मतिमंद बालक किंवा मतिमंद मुले, मतिमंद बालके असंही यांना आपण म्हणतो. मंद बुद्धीची किंवा मतिमंद बालके या दोन्ही नावानं त्यांना ओळखलं जातं. आता महत्वाची गोष्ट बघा, मतिमंद किंवा ते मंद बुद्धीचे बालक आहेत हे कशावरून ओळखलं जातं? अशा बालकांची, मंद बुद्धीच्या बालकांची शारीरिक तर वाढ होते पण बुद्धीची वाढ होत नाही. शरीराची त्यांच्या वाढ होते, शारीरिक वाढ होते, परंतु त्यांच्या बुद्धीची वाढ होऊ शकत नाही. मग बौद्धिक स्तरानुसार या मतिमंद बालकांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. त्यामध्ये तुम्हाला पहिलं वर्णन करता येईल ते म्हणजे क्षीण बालक. क्षीण मतिमंदत्व असलेली बालके. क्षीण म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये, जास्त मतिमंद नाही तो थोड्या प्रमाणामध्ये मतिमंद आहे. मग अशा क्षीण बालकांना ज्यांना मतिमंदत्व किंवा मंद बुद्धी आहे अशा बालकांचा बुद्ध्यांक हा किती असतो? अशा बालकांचा बुद्ध्यांक असतो 50 ते 70 या दरम्यान त्यांचा बुद्ध्यांक असतो. विशेषतः ही मुलं कोणत्या वयोगटातले असतात? यांचा वयोगट असतो 7 ते 10. दुसरी गोष्ट, मंद बुद्धीची किंवा मतिमंद मुलं जर तुम्ही बघितलात तर जेवढे मतिमंद मुलं असतात, एकूण मतिमंद मुलापैकी 80% मुलं हे क्षीण बालके म्हणून ओळखतात. म्हणजे मतिमंद मुलांची जी एकूण लोकसंख्या आहे, फक्त मतिमंद मुलांच्या एकूण लोकसंख्येपैकी क्षीण बालकांची संख्या ही 80% आपल्याला दिसून येते. हा आपल्याला बौद्धिक स्तरानुसार पण मतिमंद बालकांचं जे वर्गीकरण केलं त्याचा पहिला प्रकार आहे क्षीण बालके. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतो. हा, आता हे क्षीण बालक शिक्षण घेण्यास योग्य आहेत का? 100%. अशी मुलं, कारण यांच्यात मतिमंदत्व आहे पण खूप मोठ्या प्रमाणात आहे नाही. यांच्यात मतिमंदत्व क्षीण म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. अशी मुलं शिक्षण घेण्यासाठी योग्य आहेत का? 100%. अशी मुलं शिक्षणासाठी पात्र ठरतात किंवा ते शिक्षण घेऊ शकतात. यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रकार आपल्याला दिसून येतो, जड बुद्धीचे बालक. मतिमंद बालकाचा दुसरा प्रकार जड बुद्धीचे बालक. आता जड बुद्धीच्या बालकांचा बुद्ध्यांक किती असतो? यांचा बुद्ध्यांक असतो 35 ते 49. 100 पैकी 35 ते 49 या बालकांचा बुद्ध्यांक आपल्याला दिसून येतो. विशेष हे बालक यांचा वयोगट 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतच्या वयोगटामध्ये ही बालकं आपल्याला दिसून येतात. मतिमंद बालकामध्ये एकूण जे 100% सांगितले, 100%पैकी सगळेच मतिमंद आहेत असं नाही, ते मतिमंद आहेत. क्षीण मतिमंद असणारे
80% विद्यार्थी असतात. तर जड बुद्धीचे बालक यांचं प्रमाण एकूण लोकसंख्यापैकी, म्हणजे कोणत्या लोकसंख्यापैकी, मंद बुद्धी असलेल्या लोकसंख्यापैकी अशा बालकांचं प्रमाण आपल्याला 12% दिसून येतं. हीन बालकांचं प्रमाण मतिमंदत्वापैकी 100% धरलं, 80% मुलं क्षीण बालक असतात. तर एकूण मंद बुद्धीच्या बालकापैकी 12% बालक हे जड बुद्धीचे बालक म्हणून ओळखले जातात. मग आता या बालकांमध्ये एकतर मेंदूचा दोष असतो किंवा त्यांच्यामध्ये शारीरिक दोष तयार होत असतो, म्हणून त्यांची बुद्धी ही कुशाग्र बुद्धिमत्ता नसते. त्यांची बुद्धिमत्ता 35 ते 49 मध्ये असते. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची मुलं असतात गंभीर मतिमंदत्व. तिसरा प्रकार गंभीर मतिमंदत्व लाभलेली मुलं. गंभीर म्हणजे खरोखरच ते गंभीर, यांना मतिमंद काम म्हणायचं किंवा मंद बुद्धी काम म्हणायचं, खरोखरच ते गंभीर मंद बुद्धीची मुलं आहेत. यांचा बुद्ध्यांक असतो 20 ते 34. त्यांच्या बुद्ध्यांकाचं प्रमाण किती असतं? 20 ते 34 पर्यंत. 100 पैकी 20 ते 34. सर्वसाधारणपणे 70 ते 80 बुद्ध्यांक असलेली मुलं ही सर्वसाधारण मुले म्हणून ओळखली जातात. आणि 100च्या पलीकडे ते आपण याच्या अगोदर अलौकिक बालक जे बघितले त्यांचा बुद्ध्यांक 140च्या वर असतो. इतर बुद्ध्यांकाचं प्रमाण, गंभीर मतिमंदत्व असलेल्या विद्यार्थ्यांचं बुद्ध्यांकाचं प्रमाण 20 ते 34 आहे. आणि अशी मुलं एकूण मतिमंद मुलांपैकी, लोकसंख्येपैकी 7% अशा मुलांचं प्रमाण आहे. मतिमंद किंवा मंद बुद्धीची बालक, एकूण मंद बुद्धी जेवढे आहेत त्यापैकी 80% बालक मंद बुद्धीचे आहेत. ते कसले? तीन मंद बुद्धीची. त्यानंतर 12% बालक जड बुद्धीचे बालक आपल्याला दिसून येतात. आता हे जड बुद्धीचे जे बालक असतात, त्या जड बुद्धीच्या बालकांना हालचाली करायला त्रास होत असतो. लवकर उठाव वाटत नाही, लवकर लवकर चालावं असं वाटत नाही, हालचाली करायला त्यांना त्रास होतो. अशी बालक आर्थिक व्यवहार पूर्णपणे पार पाडू शकत नाहीत. अशी जड बुद्धीची मुलं ही आर्थिक जबाबदारी अजिबात पार पाडत नाहीत. आता येतोय आपण गंभीर मतिमंदत्व असलेली मुलं, ज्यांचा बुद्ध्यांक तुम्हाला 20 ते 34% सांगितला जातो आणि एकूण मतिमंदत्वापैकी 7% बालक तुम्हाला जड बुद्धीचे बालक दिसून येतात. अशा बालकांना शिक्षण देता येत नाही. अशा बालकांना तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर ही बालक शिक्षणाला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. विशेषतः अशा बालकांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न भाषा ज्ञानाचा गंभीर प्रश्न तयार होतो. आता भाषा ज्ञानाचाच प्रश्न तयार होत असेल, आपण काय बोललेलो आहोत हे जर त्या बालकाला कळलं नसेल तर आपण शिकवणार आहोत काय? अशा मुलांसाठी विशेष ट्रेनिंग द्यावी लागते. यासाठी तुम्हाला वेगवेगळे डिप्लोमा करून किंवा प्रशिक्षण घेऊन अशा बालकांना कसं शिकवायचं हे सांगितलं जातं. अनेक सेवाभावी संस्था त्यांना समुपदेशन करतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचं काउन्सिलिंग करत असतात. पण गंभीर मतिमंदत्व असलेली बालकं हे मात्र शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा शिक्षण घेण्यासाठी ते अपात्र आहेत. अपात्र असण्याचं मुख्य कारण म्हणजे अशा बालकांना सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर कोणता असेल तर तो भाषा ज्ञानाचा त्यांच्या समोर सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला असतो. त्यामुळं हे शिक्षण घेण्यासाठी योग्य आहेत असं आपल्याला म्हणताही येऊ शकत नाही. आणि त्यानंतर याच्यातला चौथा प्रकार जो आहे, चौथा प्रकार आपल्याला सांगता येईल. पहिला क्षीण बालक, दुसरा जड बुद्धीची बालक आणि तिसरा गंभीर मतिमंदत्व असलेली बालक आणि चौथं पूर्ण मतिमंदत्व बालक. पूर्ण, काही शिल्लक नाही, पूर्ण मतिमंदत्व असलेले बालके. आता आपण कल्पना करू शकतो की अशा बालकांचा बुद्ध्यांक किती असतो. अशा बालकांचा बुद्ध्यांक आहे 20. 20 बुद्ध्यांक असतो. बुद्ध्यांक 20. पण अशी बालक मतिमंदत्वापैकी एक बालक आपल्याला
असे सापडू शकतात. ज्या बालकांना काहीच कळणार नाही, हे पूर्ण मतिमंदत्व आहेत, अशी बालकं 2 वर्षाचं जे मूल असतं ना, 2 वर्षाच्या मुलासारखं वागण्याचा हे प्रयत्न करतात नव्हे, 2 वर्षाच्या मुलासारखं ते वागतात. त्यांची वाढ तशीच होत असते. थोड्या थोड्याने त्यांची वाढ होऊ लागते. दुसरी गोष्ट, जी मुलं पूर्ण मतिमंदत्व आहेत, आयुष्यभर हे परावलंबी असतात. हे पूर्णतः दुसऱ्यावर अवलंबून असतात. अशा बालकांची संख्या मतिमंद बालकांपैकी 1% बालक तुम्हाला या पद्धतीनं सापडू शकतात. मित्रांनो, अशी बालकं एकतर शारीरिक व्यंग असतं, जन्मतः शारीरिक व्यंग घेऊन आलेले असतात, बहिरे असतात, मुके असतात आणि काही रोगानं ते त्रस्त असतात. बहिरेपणा असेल त्यांच्यामध्ये, मुकेपणा असेल, शारीरिक व्यंगित्व असेल किंवा अनेक म्हणजे दीर्घ आजाराने जखडलेले असतात. अशा मुलांना एकच उपाय करता येतो. सेवाभावी संस्था अशा मुलांना चांगलं मार्गदर्शन करू शकतात. हे आहेत मंद बुद्धीचे बालकांचे 4 प्रकार. मंद बुद्धीची मुलं किंवा मतिमंद बालके जे म्हणतात, यांना बौद्धिक स्तरानुसार आपण त्यांची वर्गवारी 4 भागात केली. मंद बुद्धीचे किंवा मतिमंद बालकांचं वर्गीकरण आपण 4 भागात केलं. पहिलं क्षीण बालके, दुसरं होतं जड बुद्धीची बालके, तिसरं गंभीर मतिमंदत्व असलेली बालके आणि चौथं होतं पूर्ण मतिमंदत्व बालक. मग आपल्याला प्रश्न फक्त या मतिमंद बालकांची ओळख करून घ्यायची नाही. हे प्रकार झाले त्यांच्या बौद्धिक स्तरानुसार केलेले हे प्रकार झाले, परंतु अशा मुलांना आपण काय ट्रेनिंग द्यायची? कारण उद्या आपण शिक्षक होणार आहोत, ऑलरेडी आपण शिक्षक आहोत. अशा वेळी तुमच्या समोर ही जर मुलं आलेली असतील, अतिशय सहानुभूतीपूर्वक या मुलांना हाताळायचं आहे. अशा मुलांवर आपल्याला रागावता येत नाही. अशा मुलांवर आपण चिडू शकत नाही. अशा मुलांना, जी मुलं आहे अशी मुलं ज्यांना समज नाही, उमग नाही, अशा मुलांना वेळोवेळी ज्या मार्गदर्शनाची गरज आहे, ते मार्गदर्शन आपण त्यांच्यापर्यंत नेऊन देऊ शकतो. हे झालं तुमच्या शारीरिक दृष्ट्या जी मुलं मतिमंदत्व किंवा मंद बुद्धीची आहेत, त्याचा पहिला प्रकार. आता पाहूया शारीरिक दृष्ट्या अपवादात्मक असलेली मुलं. यांच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार दिसून येतात. अस्थिव्यंग बालक आणि शारीरिक दृष्ट्या, प्रकृती दृष्ट्या कमतरता असलेली मुलं आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, मला एक सांगा, या अगोदर जो आपण प्रकार पाहिलेला होता, कोणता? हे मंद बुद्धीच्या मुलांचा. आता आपल्याला मंद बुद्धीची मुलं, क्षीण बालक, जड बुद्धीचे बालक, गंभीर मतिमंदत्व आणि पूर्ण मतिमंदत्व, हे जे बालकाचे आपण 4 प्रकार पाहिले मंद बुद्धीच्या बालकांचे, हे काय येतं? या मुलांमध्ये मंद बुद्धीची मुलं किंवा मतिमंदत्व अशा मुलांमध्ये काय येतं, याची कारणे आपल्याला शोधायची. कारण शोधले की आपल्याला ट्रीटमेंट करायला सोपं जातं. मग आता लक्षात घ्या, या मुलांमध्ये मतिमंदत्व काय येतं? मतिमंदत्व येण्याचं पहिलं कारण जन्माच्या वेळी मेंदूला प्राणवायू कमी मिळणे. जेव्हा ही अशी बालकं जन्माला आलेली असतात, जन्माला येतानाच अशा बालकांच्या मेंदूला प्राणवायूचा पुरवठा कमी पडलेला असतो. जी बालकं जन्माला येताना ज्यांच्या मेंदूला प्राणवायूचा पुरवठा कमी पडला, त्यामुळं मंदबुद्धी किंवा मतिमंदत्व येऊ शकतं. त्यानंतर दुसरं कारण आहे, जी मुलं जन्मताच फक्त 1500 ग्रामची असतात, म्हणजे 1.5 किलो. जन्मताच त्या बालकांचं वजन 1.5 किलो असतं. 1500 ग्राम जन्मताच ज्या बालकांचं वजन असतं, अशी बालके नक्कीच ते या प्रकारात मोडतात. एक तर ते मंद बुद्धीचे म्हणून जन्माला येतात किंवा मतिमंद म्हणून ते जन्माला येतात. कोणती बालकं? ज्या बालकांचं जन्माच्या वेळी ज्या बालकांचं वजन 1500 ग्राम असतं, म्हणजे 1.5 किलो, जन्मताच तो जर 1.5 किलोचा असेल, तर लक्षात घ्या, हा मुलगा मंद बुद्धीचा किंवा मतिमंद म्हणून समोर येतो. एकतर मेंदूला प्राणवायूचा पुरवठा कमी पडल्यामुळं मतिमंदत्व येतं, किंवा जी मुलं
जन्मताच फक्त 1.5 किलोचे असतात किंवा 1500 ग्रॅमचे असतात, अशा मुलांमध्ये सुद्धा मंदत्वाचा प्रकार येतो किंवा मतिमंद म्हणून ते जन्माला आलेले असतात. किंवा जेव्हा आई गर्भवती असते, आईच्या आहारामध्ये प्रोटीन असतील, प्रथिने असतील, आहारात प्रोटीन किंवा प्रथिने कमी पडलेले असेल, त्याची कमतरता असेल, तर निश्चितच हळूहळू जन्माला आलेली मुलं ही कुपोषित मुलं असतात. आई गर्भवती असताना आहारामध्ये तिच्या प्रोटीन किंवा प्रथिने हे जर कमी आली, तर हळू हा आहार ज्या गर्भामध्ये वाढलेलं बाळ असतं, गर्भाशयात वाढणारं मूल आहे, गर्भ आहे, हळूहळू ते कुपोषित जन्माला येतं. आणि जेव्हा ते कुपोषित जन्माला येतं, नक्कीच या मतिमंदत्वाच्या प्रकारामध्ये ते मोडतं. मित्रांनो, याशिवाय बालकाच्या मेंदूला गंभीर नुकसान पोहोचलेली असेल, ते जन्माला आलं यापैकी काही नाही, पण जन्माला आलं किंवा ते गर्भाशयात असताना त्याच्या मेंदूला जर काही गंभीर नुकसान पोहोचलेलं असेल, तर मग मात्र ती मुलं मतिमंदत्व मुलं म्हणूनच जन्माला आलेली असतात. किंबहुना त्याच्या पलीकडे जा, तर अशा मुलांना अतिरिक्त गुणसूत्र शरीरात जर जास्त झाली, आपल्या शरीराला आवश्यक गुणसूत्र पाहिजेत, पण आवश्यकतेपेक्षा जर समजा अशा मुलांची परीक्षा आपण पाहत असाल, तर मतिमंदत्व असलेल्या अशा मुलांमध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट दिसून येऊ शकते. ती कोणती गोष्ट दिसून येते? माफ करा, काही टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाले, त्यामुळे लाईट गेली, पण काही प्रॉब्लेम नाही. लगेच आपण आपल्या विषयानुसार पुढे नेतच आहोत. आता पहा, जी बालक मतिमंदत्व म्हणून जन्माला आलेली आहेत, अशा मतिमंदत्व बालकांमध्ये काही गोष्टी अतिरिक्त गुणसूत्र आलेली असतात. अनुवंशिकता त्याला कारणीभूत असते. गर्भकाळात आईला खूप ताप येणे किंवा आईच्या मेंदूला खूप ट्रेस बसणं, या सगळ्या कारणासाठी निश्चितच मतिमंद बालक जन्माला येतात. या अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी पण वास्तविकता या बालकांचे हे जे वेगवेगळे प्रकार बघितले, मंद बुद्धीच्या बालकांचे आपण हे प्रकार बघितलेले होते. मित्रांनो, आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी बालकांचे इतर वर्गीकरण जे आहेत, यासाठी आपण पुढे भेटणार आहोत. याच अनुषंगाने पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये पण याच अनुषंगाने भेटणार आहोत. आणि त्या भेटीमध्ये पण बाकीचे राहिलेले विशेष गरजा असलेल्या बालकांचा पण इथं अभ्यास पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. लक्षात घ्या, ज्यांना कोणाला ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड पाहिजे किंवा लाईव्ह पाहिजे असेल, तर आमचा पत्ता आहे राठोड एमपीएससी अकॅडमी. हा ऍप आपण डाउनलोड करून घ्यायचा. त्या ऍप मध्ये आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ती पूर्ण माहिती परत एकदा तुम्हाला पाहण्यासाठी मी परत एकदा तुम्हाला याच विषयाकडे घेऊन येतोय. आता विषय थोडासा पण नीटच्या खोलवर न्यायचा आहे. ठीक आहे, आता तोच विषय आपण नीटचा खोलवर नेत असताना जे आता तुम्हाला बालकांच्या इथं गरजा सांगितलेल्या होत्या, हे सगळं कशासाठी घडलेलं होतं, याची कारण सुद्धा मी तुम्हाला तुमच्या समोर दिलेली होती. मग अशा विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं, आता शिक्षण कसं द्यायचं या बाबीवर आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे, करूया फोकस. बघा, आता ते फोकस करत असतानाच आपल्याला त्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, या सगळ्या बाबींचा विचार आपण इथून पुढच्या लेक्चर मध्ये करणार आहोत. आणि त्या लेक्चरची आपण आतुरतेने वाट पाहतात, तसं मीही वाट पाहतोय. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. धन्यवाद मित्रांनो.